लोकसभा आम चुनाव 2024 में पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ने महाराष्ट्र के रावेर लोकसभा निर्वाचन क्षेत्र से आधिकारिक उम्मीदवार इंजीनियर अशोक बाबूराव जाधव को बनाया है। जनता के आशीर्वाद से समाज सेवा और शिक्षा में जुड़कर राष्ट्र और समाज निर्माण के प्रति कई योगदान दिए आज पूरे नगरवासी प्रसन्न हैं। बता दें कि शिव साहू फुले अम्बेडकरी आंदोलन में विद्वान और सक्रिय सामाजिक कार्यकर्ता रहे हैं। इंजीनियर अशोक बाबूराव जाधव सेवानिवृत्त महाप्रबंधक हैं। राज्य शासन में अपना काफी योगदान दिए हैं। मीडिया से बात करते हुए कहा कि राजनीति कोई मिशन नहीं है, व्यवस्था परिवर्तन की लड़ाई है। जहां कहीं राजनीति मुद्दा को उठाते हुए साथ ही साथ शिक्षा, विकास और बेरोजगारी पर अपना सहमति व्यक्त करते हुए योजना बनाने संकल्प लिए। समस्त लोकसभा वासियों को अपील करते हुए चुनाव चिन्ह क्रमांक 4 फलों की टोकरी में बटन दबाकर प्रचंड बहुमत से विजयी बनाने की अपील की। या सध्याच्या पिरियडमध्ये असं दिसून येतं आहे की देशाची इकॉनॉमी जी आहे ती अत्यंत वीक होत चाललेली आहे आणि बेरोजगारांची संख्याही वाढत चाललेली आहे आणि शेतकऱ्यांची जी आंदोलनं होत आहेत, शेतकऱ्यांमध्ये जे असंतोष आहेत आणि पुष्कळसे शेतकरी हे आत्महत्या करत आहेत, त्याचं प्रमाणही वाढतं आहे। मध्ये 3 कायदे बनवले गेले शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी जवळजवळ 13 महिने आंदोलन केलं आणि त्याच्यात 770 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। ही फार म्हणजे भयानक परिस्थिती वाटली आणि तसेच त्यावेळेला शेतकऱ्यांना MSP लीगल करणार असं आश्वासन दिलं गेलं, पण तेही नंतर 2 वर्ष तेही पाळलं गेलं नाही। पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं तर त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना भरपूर त्रास सोसावा लागला आणि आम्ही बघतो की ज्या जॉईंट सेक्रेटरी पदावर ज्या भरती होत आहेत त्या UPSC थ्रू व्हायला पाहिजे होत्या, त्या लॅटरल एंट्रीने होत आहेत आणि त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षणचं जे प्रिन्सिपल आहे घटनेने दिलेले जे SC ST OBCंना जे अधिकार आहेत प्रतिनिधित्वाचे नोकरींमध्ये ते मला वाटतं पाळलं गेलेलं नाही आणि ह्या सगळ्या होणाऱ्या घटना आणि इव्हन कोविडच्या वेळेला लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागला आणि पुष्कळसे लोक प्रवास करताना मृत्युमुखी सुद्धा पडले। तर हे सगळं पाहताना मन अस्वस्थ झालं आणि तसा मी पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा सामाजिक कार्य करतो। ही मूल निवासी बहुजनांची पार्टी आहे आणि ह्या पार्टीने ही पार्टी शेतकरी, शोषित, वंचित यांच्यासाठी आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ही समाजामध्ये संविधान ह्या विषयावर नेहमी प्रबोधन करत आलेली आहे आणि ह्या घटनाक्रम पाहताना पीपल्स पार्टी ऑफ इंडियाने 2019 मध्ये सुद्धा काही उमेदवार उभे केले होते आणि यावेळेला पीपल्स पार्टी ऑफ इंडियानी ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 21 ते 22 लोकसभा उमेदवार उभे केलेले आहेत आणि पूर्ण देशात 130 असे लोकसभा उमेदवार पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक तर्फे उभे केलेले आहेत। तसेच जे ॲग्रिकल्चर फील्ड आहे, ॲग्रिकल्चर एक क्षेत्र आहे, याला उद्योगाचा दर्जा मिळावा असं आमच्या पक्षाचं म्हणणं आहे। असं आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेलं सुद्धा आहे आणि आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया यांनी जाहीरनाम्यात असंही म्हटलं आहे की जे 5 किलो धान्यावर अवलंबून ठेवणे हे धोरण चुकीचं आहे, त्यांना आत्मस्वावलंबी बनवलं पाहिजे। तसेच आमचा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एक तरुणाला
किंवा एकाला हा रोजगार मिळालाच पाहिजे। आणि जे निराधार लोक आहेत, म्हणजे अनाथ आहेत, जे वंचित, जे अनाथ लोक आहेत, ज्यांना काही आधार नाही, सहारा नाही, त्यांना प्रत्येकाला दर महिन्याला 3,000 रुपये हे देण्यात येईल हे असं आमच्या पक्षाचं धोरण आहे। संकल्पपत्रामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्याचा मुद्दा ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे आमचा 15 पॉईंट प्रोग्राम आहे, तो सर्वांसाठी आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं मान सन्मान, सुरक्षा आणि न्याय क्षेत्र हे सुद्धा आमचं असं म्हणणं आहे पक्षाचं जाहीरनाम्यामध्ये की न्यायपालिका ही निष्पक्षपणे राहिली पाहिजे, याच्यावर आमचा भर राहील। नाही, नक्कीच जर मला जनतेने या पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक यांच्या आम्ही विचारधारेवर लोकांमध्ये जातो, संविधानाविषयी बोलतो आणि या जाहीरनाम्यातल्या प्रत्येक इश्यूवर आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि याच्यातून त्यांना आमची विचारधारा आवडली तर आम्हाला फार आम्ही असं म्हणू की जनतेपर्यंत आमचा जो पार्टीचा संदेश आहे तो जातो आहे, म्हणून लोक आम्हाला प्रेम करत आहेत आणि त्याच्यामुळे ते या निवडणुकीत 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस प्रतिसाद देतील आणि प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी आमच्या पार्टीतर्फे, माझ्यातर्फे मी भावना व्यक्त करतो आणि त्यांचं आभारसुद्धा मानू इच्छितो।